हिंदू कॅलेंडरनुसार वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। यावर्षी वसंत पंचमी 14 फेब्रुवारी 2024 रोजी आहे। धार्मिक मान्यतेनुसार वसंत पंचमीचा सण माता सरस्वतीला समर्पित आहे। या दिवशी विधीपूर्वक विद्येच्या देवीची पूजा केली जाते। काही उपाययोजनाही केल्या जातात। जे लोक वसंत पंचमीच्या दिवशी विधीनुसार देवी सरस्वतीची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तसेच ज्ञान, बुद्धिमत्ता, वाणी आणि शिक्षणाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते। वसंत पंचमीला राशीप्रमाणे करा उपाय, चमत्कारी परिणाम मिळवा। मेष राशी। ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, पांढरे वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीची पूजा करावी। तसेच या दिवशी तुम्ही सरस्वती कवच देखील पाठ करू शकता। असे मानले जाते की जे लोक असे उपाय करतात त्यांची बुद्धी वाढते, त्याचबरोबर मनाची एकाग्रता वाढते। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करताना पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा, देवीला फुले अर्पण करावीत। असे केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते असे मानले जाते, तसेच ज्ञान वाढते। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी हिरव्या शाईचे पेन घ्यावे। तसेच त्या पेनने तुमची इच्छा लिहून देवीसमोर ठेवल्याने इच्छित फल प्राप्ती होते आणि लेखनाशी संबंधित समस्या दूर होतात। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी खीर अर्पण करावी। संगीत क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी हा उपाय अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल असे मानले जाते। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करताना गायत्री मंत्रांचा जप करावा। असे केल्याने अभ्यासात अधिक रस निर्माण होतो असे मानले जाते। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी गरीब मुलांना वाचन साहित्य भेट द्यावे। असे केल्याने शिक्षणाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। तूळ राशी। तूळ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे गरीब ब्राह्मणाला दान करावे। असे केल्याने भाषणाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते। वृश्चिक राशी। वसंत पंचमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी देवीची पूजा करावी। तसेच पूजेमध्ये लाल रंगाचे पेन अर्पण करावे। धनुराशी। धनुराशीच्या लोकांनी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी। असे केल्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते असे मानले जाते। मकर राशी। वसंत पंचमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी पांढरे धान्य दान करावे। असे केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते। बुद्धिमत्ताही वाढते। कुंभ राशी। कुंभ राशीचे लोक वसंत पंचमीच्या दिवशी गरीब मुलांना स्कूल बॅग किंवा आवश्यक वस्तू दान करू शकता। असे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो। मीन राशी। मीन राशीचे लोक वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करू शकता। असे मानले जाते की असे उपाय केल्याने करिअरमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। वसंत पंचमीला विद्यार्थ्यांनी करावी ही 5 कामे, शिक्षणात येणार नाही अडथळे। हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे, कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो। या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबरच उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात। 14 फेब्रुवारी 2024 रोजी ज्ञानाच्या देवीला समर्पित वसंत पंचमीचा सण साजरा केला जाईल। या दिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते। हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे, कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास मानला जातो। या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबर उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात। वसंत पंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्याने कला, संगीत आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। असे म्हणतात की या दिवशी देवी सरस्वतीचे दर्शन होते, म्हणून हा दिवस तिचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। अशा प्रकारे करा सरस्वतीची पूजा। जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचे लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल तर तुमच्या मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला लावा। मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळी फुले, पिवळा भगवा तांदूळ अर्पण करा। यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद देते। या कामामुळे प्रगती होईल। मुलांचे मन अध्यात्मताकडे वळण्यासाठी सरस्वती मातेच्या चरणी वह्या व पेन अर्पण करा।
देशभरात दरवर्षी वसंत पंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे। असे मानले जाते की समर्पण आणि भक्तीने सरस्वतीची प्रार्थना केल्याने ती जीवनातील अंधार दूर करते। माता सरस्वती ही कला, तंत्रज्ञान, संगीत आणि नृत्याचीही देवी आहे। अक्षर सराव सरस्वती पूजनाचा दिवस शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी लहान मुले केशरात बुडवलेल्या पेनाने किंवा खडूने कागदावर पहिली अक्षर लिहितात। वसंत पंचमीला लोक पिवळे कपडे परिधान करतात। वसंत पंचमीला लोक पिवळे कपडे परिधान करतात कारण पिवळा रंग वसंत ऋतू आणि माता सरस्वतीशी संबंधित आहे। वसंत पंचमीच्या दिवशी पतंग उडवतात। वसंत पंचमी कथा अशी मान्यता आहे की सृष्टीरचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते। वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती। हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते। तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले। धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली। त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती। ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली। त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले। त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली। वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते। या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत। संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं। यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती। देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचं रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पतिरूपात प्राप्त करू इच्छित होती। ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले। परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील। हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली। तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।